नमस्कार दादा. नमस्कार. गाव कुठलं आपलं? पेनखेडा, संभाजीनगर. बैलाचं नाव? जलवा. आज कोणाबरोबर पैर आहे जलवाचा? देवळीचे शंभू. देवळीच्या शंभू बरोबर. कुठली पाटी? आपलं खजगाव. कसगाव पाटी. शुभेच्छा दादा तुम्हाला. धन्यवाद. नमस्कार दादा. नमस्कार. गाव कुठलं आपलं? लिये तांडा. लेकांडा. बैलाचं नाव? बैलात नाव सुलतान. सुलतान. आज कोणाबरोबर पैर आहे? आज काय नाम जोर तुल बरोबर फेरा त्यांच्या. गावाचं नाव? गावात नाव लिये तांडा आहे. जामनेर तालुका, जिल्हा जळगाव. जळगाव. शुभेच्छा दादा तुम्हाला. धन्यवाद. जय शिवाला. जय शेवाला. नमस्कार. गाव कुठलं आपला? गुडे. बैलाचं नाव? शिवा. आज कोणाबरोबर पळला गुलाब झाला वाटतं? लोणचा बाकासूर. आता अजून आहे का त्याचं? नाही, आता दुसऱ्या वासरू बरोबर आहे गाडी. दुसरं वर्ष. काय गावाचं नाव काय सांगितलं? गुडे. गुडे. गुडे मध्ये टॉपलाच पळतो वाटतं. हो. गावात. शुभेच्छा दादा तुम्हाला. धन्यवाद. नाम? नमस्कार दादा. नमस्कार. गाव कुठला? दरेगाव, चाळीसगाव तालुका, जिल्हा जळगाव. जिल्हा जळगाव. बैलाचं नाव? सुंदर. सुंदर. किती गुलाल झाले त्याच्या आतापर्यंत? सुंदर आमचा घरच्या गायचा खोंडे. हा. पहिल्यापासून तो आदत असतानाच नंबरात बैल पळतोय. हा. तर आता या वर्षी 2025 मध्ये सलग राऊंडच्या खेळामध्ये 4 ते 5 फायनल झाल्या त्याच्या. त्याच्या. आणि सर्वात त्याची जर मोठी शर्यत म्हटलं तर वसंत पिंपळगावला, तिथे इंद केसरी झाला होता तो. तिथं वसंत पिंपळगाव नाशिक जी शर्यत झाली तिथं इंद केसरी बैल झाला. तो कोणता पैर होता त्याला? त्याला आपल्याच भागातला, चाळीसगाव भागातला शिंदीचा बैल होता, सोन्या म्हणून. तिथे झालं होतं हा, ते झालं होतं. तिथं मथुर आणि याची गाडी लागली होती सेमीला, महाराज आणि मथुरची. त्या गाडीला पाडून आपण फायनल मध्ये प्रवेश केला होता. या बैलाने? हा, या बैला. आता कोणाबरोबर पळून आलो तो? आता या नालबंदीवालांचा भावऱ्या म्हणून वाहिले, आमचे मित्र आहे ते. त्यांचं. अजून एक त्याची शर्यत? हो, आज वेगळी. अजून एक. आता कोणाबरोबर पळणार आहे? आता शंकर म्हणून बैल त्याच मालकांचा. त्यांचाच का? शुभेच्छा दादा तुम्हाला. धन्यवाद.